नमस्कार, मी सागर माळी. आज आपण जाणून घेऊया जीवनामध्ये यशस्वी कसं व्हायचं. मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांनाच असं वाटतं की जीवनामध्ये आपण यशस्वी व्हावं, नाव कमवावं, मोठं व्हावं. मग या यशस्वी होण्यामागचं रहस्य काय आहे, हे ज्याला जेवढ्या लवकर समजेल तोच जीवनात तेवढ्याच लवकर यशस्वी होऊ शकतो. तर चला बघूया काय आहे हे रहस्य. मित्रांनो, आपण शाळा आणि महाविद्यालयातून ज्ञान घेऊन आपल्या व्यावसायिक आयुष्याची किंवा नोकरीची सुरुवात करतो. त्यातून आपल्याला त्या कामाचा अनुभव आणि कौशल्य आपल्याकडे येतात. व्यवसायामध्ये, कंपनीमध्ये काम करत असताना शेकडो लोकांचे व्यवस्थापन केल्यानंतर, यशस्वी लोकांशी संवाद साधल्यानंतर, शेकडो पुस्तके वाचल्यानंतर ज्ञान आणि कौशल्ये भरपूर प्रमाणात भेटतील. त्यामुळे तुमची संसाधने म्हणजेच संपत्ती, पैसा वाढतो. लोकांसमोर तुमची चांगली प्रतिमा तयार होते. काही लोक पैशाकरिता, प्रतिष्ठेकरिता ज्ञान आणि कौशल्य या 2 पायऱ्यांसाठी कष्ट न घेता, मेहनत न करता आपल्या व्यवसायाची किंवा चांगल्या नोकरीची सुरुवात करतात. अशा लघुदृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम त्यांना भोगावेच लागतात. आयुष्यामध्ये कितीही मोठे अपयश आले, संसाधने संपली, आपली प्रतिमा खराब झाली, तरीही तुमच्यामध्ये जे ज्ञान आहे ते कधीच कमी होत नाही आणि तुमच्यामध्ये जे कौशल्य आहेत ते तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा पाया मजबूतच हवा. ज्ञान आणि कौशल्ये कमी असतील तर भविष्यामध्ये आपल्याबरोबर काय घडू शकते ते आपण माझ्या मित्राबरोबर घडलेल्या एका गोष्टीतून शिकून घेऊ. माझा मित्र संकेत 25 वर्षाचा असताना त्याला एका दुसऱ्या देशात जाहिरात कंपनीमध्ये CEO पदाच्या नोकरीची ऑफर आली. या कंपनीमध्ये प्रगती होत असूनही त्याला परदेशात नवीन कंपनीमध्ये जाण्याची इच्छा होती. त्या कंपनीमध्ये सध्याच्या नोकरीपेक्षा दुप्पट पगार देण्यात येणार होता, पण माझा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. व्यवस्थापनाचा कोणताही अनुभव नसणाऱ्या एका कनिष्ठ कामगाराला इतकी मोठी जबाबदारी कोणता व्यवसाय देऊ इच्छितो असा प्रश्न होता. पण त्याने इथे रिझाईन करून ती कंपनी जॉईन केली. त्याच्या हाताखाली 30 लोक होते. कंपनी वेगाने प्रगती करत होती. पण 2 वर्षाच्या आतच वेगाने प्रगती करणारी कंपनी बुडली. कर्मचारी सोडून गेले, कंपनीचे पैसे संपले आणि कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. म्हणजेच कंपनीच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यानंतर माझा मित्र संकेत आता कनिष्ठ पातळीवर नोकरी शोधत होता. संकेत सोबत जे काही घडलं यातून आपणाला हेच समजतं की भविष्यामध्ये तुम्ही किती काळ तगून राहाल हे तुमच्या ज्ञानावर आणि कौशल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ज्ञान आणि कौशल्ये मिळवण्यासाठी जास्त वेळ द्या, जास्त कष्ट घ्या, तरच तुम्ही जीवनामध्ये लवकर यशस्वी व्हाल. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.